मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता तारा आणि सोहम जिथे त्यांची फिल्मची ॲक्टिंग होणार आहे तिकडे त्या सरांकडे म्हणजेच ताराच्या बाबाकडे ते आलेले असतात. आता ताराच्या गाण्याचा कार्यक्रम आणि त्या फिल्मची शूटिंग मात्र एकाच दिवशी असणार, त्याच्यामुळे आता फिल्म आणि गाण्यामध्ये होणार ताराची कोंडी. आता ताराला एक तर इकडेही नाही जाता येत आणि तिकडेही नाही जाता येत. आता ती जर गाण्यालाच जर गेली तर आता फिल्म तिच्या हातातून जाईल आणि ती जर फिल्मला आली तर मात्र भैरवी तर काही तिचं बरंच पाहणार नाही. भैरवी तर तिचं काय करू शकेल याचा विचारही करू शकत नाही. त्यानंतर सोहम आणि तारा मात्र तिच्या त्या डॅडीकडे आलेले असतात. त्यावेळी ते म्हणू लागता, अमुक तारखेला नाही, तमुक तारखेला नाही, असं कोणत्याच तारखेला तू जर नाही म्हणत राहिली तर मग आपल्या फिल्मची शूटिंग कशी होणार आहे मला हे कळत नाही. आणि प्लीज बरं का तारा, आपल्या फिल्मची ना तारीख समोर नाही ढकलता येत, कारण की फिल्मची ज्या दिवशी शूटिंग होत असते ना त्याच दिवशी ती शूटिंग होत असते, कारण की याची तारीख ना पुढे ढकलता येत नसते. त्यावेळी आता तारा आणि सोम विचारात पडतात. ताराला तर चक्क धक्का बसतो, कारण की तिला ज्या गोष्टीची आवड असती मात्र ती गोष्ट तिला सोडून द्यावं लागती आणि तिला ज्या गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, शेवटी म्हणजेच तिचा तो आवाजही नाही, दुसऱ्याच्याच आवाजावर तिला मात्र तिचं करिअर निवडावं लागतं, मात्र तिला ती गोष्ट आता करावी लागते, ती फक्त भैरवीमुळे. आता त्यानंतर तारा म्हणू लागते की प्लीज काहीतरी करा ना, तुम्ही ॲडजस्ट होत असेल तर सांगा ना, आपण या दिवशी आपला हा फिल्मचा कार्यक्रम ठेवूया. पण त्यावेळी ते डायरेक्टली म्हणू लागतात, नाही बघ, आणि मला तुझ्याकडे बघून तर असं वाटतं की या फिल्मसाठी ना मला दुसरीच हिरोईन बघावी लागेल. तर त्यावेळी ताराला तर धक्का बसतो. ताराला काहीच कळत नसतं, मी आता मात्र काय करू, मी आईची समजूत काढू का मी यांना सांगू तारीख समोर घ्या, मला ना काहीच कळत नाही, माझं डोकं चक्क काम करत नाही. मात्र त्यावेळी सोहम मात्र ताराची समजूत काढतो, तिला समजून सांगतो की तारा तू नको टेन्शन घेऊ, आपण घरी जाऊया आणि सगळं काही व्यवस्थित बघूया, कोणतं तरी एक आपल्याला आता निवडावंच लागेल. दुसरीकडे तारा आणि सोम घरी येतात. त्यावेळी तिथं जयंती, सावली आणि भैरवी असते. त्यावेळी तारा सांगू लागते की मॉम, मला ना खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, कारण की ना मी आता फिल्मची ना तारीख समोर ढकलू शकत नाही, कारण की आपल्याला आपल्या गाण्याची तारीख समोर ढकलावी लागणार आहे, कारण की मला ना तिकडंही माझ्या मनातून मला सांगते की माझं मन मला सांगते की तू जा त्या फिल्ममध्ये ॲक्टिंग कर आणि तू खूप मोठे ॲक्टर्स बन, मला या गाण्यामध्ये मॉम अजिबात इंटरेस्ट नाही. त्यावेळी भैरवी म्हणती, तारा तू पहिल्याच चालीवर येत आहे, तुला मी कशासाठी तयार केले तुला चांगलंच माहिती आहे, त्याच्यामुळे या गोष्टीनं तू माझ्यासमोर करूच नको. आणि त्याच्यामध्ये कसला आलाय प्रॉब्लेम, डायरेक्टली तू काय करणं बंद करून टाकते शूटिंग वगैरे करायचं. आता त्यावेळी तारा तर खूपच वैतागते, म्हणू लागते की मॉम तुला काही कसं वाटत नाही, तू डायरेक्टली काय म्हणते असं बंद करून टाक, मला ज्याच्यात आवड आहे ना मी तेच करू शकते, कारण की मला या गोष्टीत अजिबातच आवड नाही. पण भैरवी मात्र ताराचं एकही गोष्ट ऐकून घेत नसते. त्यानंतर भैरवी एकदा तरीही ताराला सांगू लागते की तू ना तुझ्या त्या फिल्मचा मुहूर्त आहे ना कॅन्सल करून टाक, परत माझ्यासमोर ते बोलू नको. पण मात्र आता त्यावेळी तारा म्हणू लागते, मॉम तू कसं बोलू शकते की हे सगळं. पण त्यावेळी लगेचच भैरवी म्हणते, ठीक आहे मी हे सगळं तर नाही म्हणत, तू काय कर, पॉज कर. आता त्यावेळी लगेचच तारा फक्त भैरवीकडे बघू लागते. तर त्यानंतर भैरवी म्हणू लागते, पण आपल्या मात्र या गाण्याची तारीख ना अजिबात समोर ढकलणार नाही, तू कितीही प्रयत्न कर आणि तू काही कर, ज्या दिवशी आपली तारीख आहे आणि मात्र फिल्मच्या तारीखच्या अगोदर आपली तारीख ठरलेली आहे, त्यामुळे आपली तारीख समोर ढकलता येणार नाही. आणि हे लास्टचं बोलणं आहे माझ्यावर, परत मला या विषयावर अजिबात चर्चा नको. आता तारालाही काही कळत नसतं, ताराला धक्का बसतो. त्यावेळी सोहमलाही काहीच कळत नसतं. त्यावेळी सावली आणि जयंती तिथंच असते. आता सावलीला वाटत असते की माईची किती जबरदस्ती आहे. आता ही ताराला मात्र तिचं तिकडच्या करिअरबद्दल माईनं बघू द्यायला हवं की नको, गाण्याची तारीख तरी आपण समोर ढकलू शकतो, काय होणार आहे, जाऊन वजे घराण्यावर थोडंसं लोक टीका करतील, पण मात्र तारा मॅडमचं तिकडचंही करिअर, त्यांना ज्या गोष्टी आवडते त्या गोष्टी मात्र त्यांना मनापासून कराव्या असं वाटतात ना, तर भैरवी माईने करू द्यायला पाहिजे. पण आता भैरवी मात्र इथे कुणाचंच ऐकत नसतं. मित्रांनो बघूया उद्याच्या भागात काय होतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.